शहर में बढ़ते अपराध और नशे के कारोबार पर नकेल कसने के लिए पुलिस प्रशासन अब पूरी तरह से एक्शन मोड में है। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से शहर में ऑपरेशन थंडर चलाया जा रहा है। इस मुहिम के तहत पुलिस को आज एक बड़ी कामयाबी हाथ लगी है। पुलिस को गश्त के दौरान मेडिकल चौक पर पुलिस की टीम ने एक संदिग्ध वाहन को रोकने का इशारा किया, लेकिन चालक ने भागने की कोशिश की। इसके बाद पुलिस ने तत्परता दिखाते हुए पीछा कर उस वाहन को धर दबोचा। पकड़े गए वाहन क्रमांक MH02 CW 1604 की जब पंचों के सामने तलाशी ली गई तो पुलिस के भी होश उड़ गए। गाड़ी से करीब 6 ग्राम MD यानी मेफेड्रोन बरामद हुई है। इसके अलावा पुलिस ने 3 मोबाइल फोन और हुंडई वेरना कार समेत कुल 12,40,000 रुपए का माल जब्त किया है। पुलिस ने आरोपी को NDPS एक्ट के तहत गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच इमामबाड़ा पुलिस कर रही है। सध्या आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आदरणीय रवींद्र कुमार सिंघल साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर ही संकल्पना मोहीम राबवण्यात येत आहे। त्या मोहिमेअंतर्गत आमचे आदरणीय जॉईंट CP नवीन रेड्डी सर, ॲडिशनल CP गुन्हे वसंतजी परदेश सर, आदरणीय DCP राहुल माकणीकर सो, ACP आदरणीय अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच आमचे आदरणीय पोलीस निरीक्षक गजानन गुलाने साहेब असे आम्ही एक सामूहिक कारवाई करत आहोत। आणि कारवाई करत असताना आज रोजी आम्ही पेट्रोलिंग करत असताना मेडिकल चौकात आम्हाला एक वाहन संशयित आढळून आले। ते वाहनाचा नंबर सांगता MH02 CW 1604 हे वाहन संशयित आम्हाला दिसलं, म्हणून साहेबांनी आम्हाला आदेश केला की या वाहनाचा पिछा करा। आम्ही त्याचा पिछा करत असताना आम्ही त्याला पकडलं आणि पकडलं असताना त्याला चालकाला नाव विचारलं असता किंवा त्याने तू का थांबला नाही याबाबत विचारणा केली असता त्याने उडवळीचे उत्तर दिले। आमचा संशय बळकावला आणि म्हणून आम्ही 2 पंचांना त्या ठिकाणी बोलून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 6 ग्राम MD मिळाले, ज्याची किंमत 30,000 रुपये आहे। आणि त्याचप्रमाणे त्याच्या ताब्यात 3 मोबाईल मिळून आले। तसेच त्याच्या ताब्यात जी वाहन होतं हुंडई एरोना ही सुद्धा त्या ठिकाणी म्हणून जिचा नंबर MH02 CW 1604 याप्रमाणे असा एकूण 12,40,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले व NDPS कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली असून इमामवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल अरिंद गेडेकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गुन्ह्याची बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंक पाहता आम्हाला फॉरवर्ड लिंकचा जो आरोपी आहे, संशयित आरोपी आहे, त्याचं नाव प्राप्त झालं असून त्याला पकडण्यासाठी आदरणीय पोलीस निरीक्षक गुलाने साहेब यांनी 1-2 टीम तयार केल्या असून आरोपीला शोधण्यासाठी एक पथक तयार केलंय। आणि तो पथक आणि आम्हाला 100% गॅरंटी आम्ही त्या आरोपीला नक्कीच आम्ही त्याला ताब्यात घेऊ आणि त्याला सुद्धा आम्ही अटक करण्याचा 100% प्रयत्न करू। या निमित्ताने मला सामाजिकला एक विनंती आव्हान आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी काही अवैध धंदे चालू आहे हे तुम्ही पोलिसांना जवळच्या पोलिसांना संपर्क करून सांगावा किंवा तुम्ही एक डायल 112ला कॉल करावा। तुमचं नाव गुपित ठेवण्यात येईल याची आम्ही नक्कीच शाश्वती देतो।